आज मोड आलेल्या गावरान मटकीची रस्सा भाजी बनवूयात। इथे मी मटकी भिजवून त्याला मोड आणून घेतलेले आहेत। आता इथे आपण वाटणाची तयारी करू। त्यासाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, तुम्ही तिखट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। 1 इंच आल्याचा तुकडा घेतलाय, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, ओलं खोबरं घेतलेलं आहे मी, तुम्ही सुकं खोबरे घेऊ शकता, मूठभर कोथिंबीर, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे कढईमध्ये तेल गरम झाल्यावरती आपल्याला इथे हिंग घालायचं आहे, त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर ह्यामध्ये जिरं घालून अर्धा बारीक कापलेला कांदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे। कांदा हलका गुलाबी रंगापर्यंत होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे। फोडणीमध्ये हमखास घाला ती म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याने फ्लेवर खूप सुंदर येतो भाजीचा। एकदा छान मिक्स करून घ्या, करपवू नका कांदा, नाहीतर टेस्ट बिघडेल। सुक्या मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा धना पावडर घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेली, कारण आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत। हा घरातला साठवणीतला मसाला आहे, तो अर्धा चमचा घातला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एकदा छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ही भाजी आपण कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो। आता यामध्ये जे आपण वाटण केलं होतं ना, तो मसाला ह्यामध्ये घालायचा आहे। जर सुकं खोबरं घेतलं तर सुकं खोबरं थोडंसं तुम्ही परतून घ्या आणि मग ते वापरा। मी इथे ओलं खोबरंच घेतलेलं आहे। ओलं खोबऱ्याने ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे ओल्या खोबऱ्याने नक्की तुम्ही ही भाजी एकदा ट्राय करून बघा। एकदा छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, तुम्ही पाहू शकता तेल छान असं सुटलेलं आहे इथे। आता आपण ह्यामध्ये मटकी आणि बटाटा घालून घेऊयात। बटाटा तुम्हाला आवडत असेल तरच घाला, नाही घातला तरी चालेल, पण मटकी आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। मस्त सगळीकडे हा मसाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा साखर, अर्धा चमचापेक्षा सुद्धा कमी साखर घालायची आहे। मिक्सरचं भांडं धुवून मी त्यात अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे, तुम्ही पाणी थोडं जास्त घालू शकता। आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपण ह्यात कोकम घातलेला आहे, म्हणजे आंबट, गोड, तिखट आणि मीठ अशी छान ह्याला टेस्ट येते। एक उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे 15 मिनटं शिजवून घ्यायचे। 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय टेस्टी अशी आपली ही मटकी बटाटा भाजी बनून तयार आहे। गरमागरम ज्वारीची बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा वाफळत्या भातासोबत खा। नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते।